ऐन लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली। वित्त मंत्रालयानं 3 मे रोजी अध्यादेश काढून भारतातून कांदा निर्यात करायला परवानगी दिली। मात्र अद्यापही कांदा निर्यात सुरू होऊ शकलेली नाही। कांदा निर्यातीची सशर्त परवानगी देऊन सुद्धा प्रशासकीय कारभारातील सावळ्या गोंधळामुळे कांदा बंदरावर सडतोय। बघूयात या बाबतीतला रिपोर्ट। आई जेऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था कांदा उत्पादकांची केंद्र सरकारनं करून टाकली आहे। डिसेंबरमध्ये कांद्यावरती लादलेली निर्यात बंदी अखेर सरकारनं 4 महिन्यांच्या नंतर उठवली। पण कांद्यावर नेमकं किती निर्यात शुल्क आकारायचं याबद्दल ठोस दिशानिर्देश सीमा शुल्क विभागाला मिळालेले नाहीयेत। त्यामुळे अद्याप कांदा निर्यात सुरू होऊ शकलेली नाहीये। परिणामी JNPT बंदरामध्ये तब्बल 400 कंटेनरचा खोळंबा झालाय। 4 मे रोजी कांदा निर्यात बंदी उठवली। कांदा निर्यातीबाबत संकेतस्थळावरती अपडेट्स नसल्यामुळे खोळंबा। कांदा निर्यातीचे 400 कंटेनर JNPT बंदरामध्ये अडकून पडले। कराबाबत 4 दिवसांनी स्पष्टता येणार आहे। सुरळीत निर्यातीसाठी आणखी 2 दिवस लागतील। सब ओनियंस खराब हो जाएंगी। इस पे मेरा सरकार से DGFT के अधिकारियों से कस्टम्स के अधिकारियों से विनम्र निवेदन है कि प्लीज़ इमीडिएट एक्शंस पे लेके तुरंत उसको सिस्टम को अपडेट किया जाए ताकि जो भी कंटेनर्स खड़े हुए जाके गेट इन यहाँ हों। और ये मेरा हम्बल रिक्वेस्ट है। केंद्र सरकारनं कांदा निर्यात खुली करत एकीकडे दिलासा दिलाय तर दुसरीकडे $550 प्रमाणे किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लागू करत खोडा मात्र कायम ठेवला। निर्यात बंदी मागे घेतल्यानंतर तात्काळ कामकाज सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र स्पष्टतेच्या अभावी जवळपास 3 दिवसांपासून निर्यातीबद्दलचा गोंधळ कायम आहे। निर्यातीच्या घोळामुळे निर्यातदारांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कंटेनर 3 दिवस एकाच जागेवर थांबल्यामुळे निर्यातदारांना वाहतूक भाड्याचा फटका बसलाय। 3 दिवस कंटेनरमध्येच कांदा पडल्यामुळे गुणवत्तेवरती परिणाम होईल, काही अंशी नुकसान होईल। निर्यातीच्या अभावी कांद्याच्या दरामध्ये क्विंटलच्या मागे 400 ते 500 रुपयांची घसरण झाली आहे। केंद्र शासनाला आमच्या व शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती आहे की जी काही 40%ची ड्यूटी लावलेली आहे आणि त्याचबरोबर जे काही निर्यात मूल्य $550 लावलेले हे दोन्ही त्या ठिकाणी अटी कमी करावा व जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा, तरच हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला गेलेला आहे असा त्या ठिकाणी अर्थ निघू शकतो आणि तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळू शकतो। चीन नंतर भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश असून जगातील 15% कांदा भारतामध्ये पिकतो। भारतीय कांदा हा चवीला सर्वोत्कृष्ट असल्यामुळे 2023-24 मध्ये भारत निर्यातीमध्ये जगात नंबर 1 होता। भारतामधून दरवर्षी कांद्याची निर्यात 3.14% वाढतीये। परंतु 2024 ला कांदा निर्यातीला सरकारने मोठा ब्रेक लावला। महाराष्ट्र राज्यामधून 2022-23 ला महाराष्ट्रामधून 14,45,173 मेट्रिक टन कांदा निर्यात झाली। यंदा म्हणजे 2023-24 मध्ये 7,50,244 मेट्रिक टन निर्यात झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील 6,94,929 मेट्रिक टन हा कांदा निर्यात कमी झालाय। मला पण असं कळलं की 400 कंटेनर जे तिकडे पडलेले आहे। मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता, परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे, पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत हे कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतो आहे। आता कारखाना तो एक तर उष्णता एवढी, तो कांदा परत खराब झाला तर केवढ्याला पडायचा आता हे सगळं। त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे। माझ्या भावानो, परत तुमच्या माझ्या डोळ्यात धूळफेक केलीये। एका टनामागे $550 आणि त्याच्यावर 40% निर्यात शुल्क, म्हणजे आपला कांदा जागतिक बाजारपेठेत कितीला जायला माहिती का? त्याचा खर्च होतोय ₹70 जागतिक बाजारपेठेत आपला कांदा। मी 3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं, भारतीय जनता पक्षाने माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला हातोहात फसवलंय। कांद्याचं निर्यात बंदी केल्यानंतर ते उठवलंय, आता तो दिलासा मिळेल। एक्सपोर्टसाठी जे कांद्याचे कंटेनर गेलेले आहेत ते मुंबईमध्ये ते निघेल क्लिअरन्स। देशातील सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झालंय। ग्राहकांची ओरड झाली
की सरकारने अधिकाराचा वापर करून हस्तक्षेप करायचा असं यापूर्वी घडलंय। मात्र यंदा ग्राहकांची कुठलीही ओरड नसताना फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कांदा निर्यात बंदी लादण्यात आली आहे। दर पडल्यामुळे शेतकरी आक्रोश करत असताना सरकार दुर्लक्ष करतंय। मात्र आता अखेर निर्यात बंदी उठवली, पण अटी शर्तींची पाचर मारून ठेवली आहे। किरण ताजणेसह रईस शेख, पुढारी न्यूज, नाशिक।